चिनूच्या बर्थडेच्या दिवशी असा काय झालं की तो बर्थडे सगळ्यांचीच आठवण राहिली. बुधवार होता म्हणून सकाळच जोईशी मासा आणलेला ते साफ करायला घेतलेलं मम्मी पप्पाने आणि वहिनीने एक एक घेतलेलं मॅरिनेट करायला न जेवायला बनवायला. त्यावरच मावशी आली, मावशी गेली पंढरपूरला एकादशीला. मम्मी पण जातो 2 वर्ष झालं, पण या वर्षी मम्मीला जाता नाही आला. चिनूचा बर्थडे पण होता तर ती आमच्या तर आली, तर तिला दादानी ग्रीन टी दिला पियाला, बोलतो यो पिझ्झा रोल. म्हणजे त्यांची मस्ती मजाक चालू होती. त्यावरच त्यांच्या घरी आलो ना, सगळ्या जुन्या मेमरीज लावलेल्या टीव्हीला, आणि यातून काय करेल तुम्हाला इन्स्टावर पण बघायला भेटतील. मी बघत वर यात सगळ्याच नाही टाकता आला मला, जराशा ज्या क्लिप वाटल्या त्या टाकल्या आणि बाकीच्या ज्या आहेत ते मी युट्यूबवर टाकले. मस्त फॅमिली सोबत हसून खेळून झालं ना. तेवढ्याच केक कापायला घेतला. चिंटूचा असं झालं की कधी केक कापतो ना कधी खातो. घरी येऊन फिका चिकन खायला घेतलेला आणि रोंजनच्या हाताने ओले चोळीचं लाडू आणि खीर पाठवून दिली, तिथे ते घेतलेलं खायला. आणि मी स्टार्टिंगला बोललेली की चिनूच्या बर्थडेच्या दिवशी असं काय होईल वाटला पण नव्हता. तर बर्थडेच्या दिवशी नक्की काय झाले हे तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल तर मी युट्यूबवर ब्लॉग अपलोड केले, तो नक्की जाऊन बघा, म्हणजे समजेल तुम्हाला काय झालं. ते चालक आहे नो, सगळं मिनी ब्लॉग मध्येच ऐकायचं असतो तुम्हाला. तर असं होतं मिनी ब्लॉगचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि त्यासोबतच युट्यूबवर सबस्क्राईब आणि इन्स्टा फॉलो करायला पण अजिबात विसरू नका हो. बाय बाय.